बघा असं आहे, मी आधी सांगितलं की मनोज जरांगेजींना आरक्षण नको आहे. मराठा समाजाला कुठेही मदत करण्याची भावना त्यांची नाही आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भावना त्यांची नाही आहे. त्यांचा जो उद्देश आहे तो एकमेव आहे, तो म्हणजे मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावले आणि या महाराष्ट्रामध्ये जी शांतता आहे ती कुठेतरी डिस्टर्ब करणे, ती कुठेतरी भंग करणे. कारण पहिल्या दिवसापासून जरांगेजींची ज्या मागण्या आहेत त्या असंविधानिक आहेत आणि कोणत्याही कायद्यात टिकणाऱ्या नाही आहेत. आज जर त्यांनी जी मागणी केली आहे की ओबीसी समाजामध्ये आरक्षणाचं, तर ओबीसी समाजामध्ये मराठ्यांना सामावून घेण्याचा कुठलाही अधिकार कोणत्याही सरकारला नाही, ते राज्य सरकार असणार किंवा केंद्र सरकार असणार. आणि म्हणून या चुकीच्या मागण्या घेऊन जरांगेजी पहिल्या दिवसापासून लागलेले आहेत आणि ते होणार नाही हे आता त्यांना स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यांना कुठेतरी वाटतं आहे की मराठा समाजामध्ये जो त्यांनी एक भ्रम निर्माण केला होता आणि स्वतःची लोकप्रियता निर्माण करून घेतली होती, काही क्षणिक लोकप्रियता निर्माण करून घेतली होती, ती आता कुठेतरी संपुष्टात आलेली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात माझं आणखीन या माध्यमातून विरोधी पक्षातील जे नेते आहेत ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेब असतील, काँग्रेसचे नाना पटोलेजी असतील किंवा शिवसेने उबाटाचे उद्धव ठाकरे असतील, या सगळ्या नेत्यांना विनंती आहे आणि या माध्यमातून ओबीसी समाजाच्या वतीने मी त्यांना एक प्रश्न विचारतो की या जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्यात त्यांचं काय मत आहे. कारण तेही एक सक्षम विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांची या सगळ्या याच्यात मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं की नाही द्यायचं, की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं, या संदर्भात या तिन्ही नेत्यांची काय भूमिका आहे हे या माध्यमातून आपल्याला विचारतोय. जरांगे पाटलांनी असे म्हटलेलं आहे की मराठ्यांनी ठरवलं तर फडणवीस आणि भाजपला उलट करू शकतं. अवघ्या 19,000 मतांनी फडणवीस निवडून आले. बघा असं आहे की जरांगेंना फार गैरसमज आहे आणि त्यांना स्वतःबद्दल फारच मला असं वाटतं सुपरिटी कॉम्प्लेक्स आहे आणि त्यांना असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातले मराठे हे जरांगेंच्या मागे आहेत. असं काही चित्र नाही आहे. आणि मागे मी सांगितलं की जरांगेंना जर असं वाटत असणार की असा चित्र आहे तर त्यांनी 288 जागेवर निवडणूक लढून दाखवावी. कारण त्यांना जो भ्रमित झालेले आहे ते, कारण त्यांना जे काही युवक मराठा जे युवक आहेत ते थोडं त्यांच्या पाठीमागे झाले आहेत, त्यांच्यासोबत आलेले आहेत या चुकीच्या अफवामुळे आणि चुकीच्या मागणीमुळे आणि एक दिशाभूल मराठा समाज दिशाभूल करण्याचे ते काम करतात आहे. त्यांना एक क्षणिक लोकप्रियता मिळालेली आहे आणि ती लोकप्रियता आता संपुष्टात आलेली आहे. तो काल भाजपची बैठक झाली, काय ठरलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कारण की लोकसभे निवडणुकीमध्ये फटका बसलेला आहे, काय रणनीती घेऊन भाजप उतरणार आहे? बघा काल आमची संपूर्ण महाराष्ट्राची कार्यकारिणीची विस्तृत कार्यकारिणीची बैठक पुणे इथे पार पडली आणि तिथे देशाचे नेते सन्माननीय गृहमंत्री माननीय अमित शहा उपस्थित होते, माननीय देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते, माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब उपस्थित होते आणि महाराष्ट्रातील सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते, सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते. आणि त्यामध्ये अमित शहाजींनी सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन शक्ती काल त्यांच्या भाषणाने आम्हा सर्वांना मिळालेली आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढची दिशा कशी राहणार, आपल्याला पुढच्या निवडणुकीला जाताना आपल्याला आक्रमकरित्या पुढच्या निवडणुकीला जायचं आणि जे विरोधी पक्ष जे फेक नेरेटिव्ह तयार करतात आहे त्या फेक नेरेटिव्हला ताकदीचं उत्तर आणि तिला द्यायचं आहे हे आम्हाला मार्गदर्शन दिलं. आणि आमचे नेते प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आम्हाला आमची संघटना, आपली संपूर्ण महाराष्ट्रातली संघटना प्रत्येक बूथवर कशी वाढवायची आणि जास्तीत जास्त घरापर्यंत कसं जायचं हे त्यांनी आम्हाला सांगितलं. निश्चितच कालचं जे संपूर्ण कार्यक्रम होता तो सगळ्यात आमच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना एक ऊर्जा देणारा कालचा सगळा कार्यक्रम होता. हो, मध्यंतरी एक अशी मागणी पुढे आली होती की शरद पवारांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यावर शरद पवारांना विचारलं तर शरद पवार असे बोलले की कमिटमेंट सत्ताधाऱ्यांनी द्यायचा आणि पुढाकार मी घ्यायचा. बघा असं आहे की अनेक वर्षापासून आपण ही जी लढाई आहे मराठा आरक्षणाची ही 1982 मध्ये सुरू झाली. ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील हे आमदार असताना त्यांनी या मराठा आरक्षणाची मागणी केली आणि ती मागणी त्यावेळेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नाही म्हटल्यामुळे, नकार दिल्यामुळे त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली आणि त्यापासून 1982 पासून तर आजपर्यंत कोणीही मराठ्यांना आरक्षण देऊ शकलं नाही.
पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 2014 ते 2019च्या काळात त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ते टिकणार आरक्षण दिलं. त्याला हायकोर्टामध्ये टिकून त्यांनी दाखवलं. पण त्यानंतर 2019 मध्ये दुर्दैवाने आमची सरकार आली नाही. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात, शरद पवार साहेबांनी काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आली आणि त्यांनी ते आरक्षण घालवण्याचं काम केलेलं आहे. आणि परत आम्ही आल्यावर परत 2-2.5 वर्षानंतर परत आम्ही महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये आल्यानंतर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात, माननीय अजितदादा, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या याच्यात नेतृत्वात आम्ही परत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं, EWS मध्ये देण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे. आणि निश्चितच ते आरक्षण टिकवण्याची जबाबदारी महायुती म्हणून सर्व नेत्यांची, आमची सर्वांची आहे. पण जे शरद पवार साहेब म्हणतात आहे, कारण मी आधीपासून सांगतोय की जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार साहेबच आहे, की जे पूर्ण षडयंत्र जे रचलेलं आहे हे शरद पवार साहेबांनीच रचलेलं आहे. आणि निश्चितच त्यांना कुठेही जसं जरांगेला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे, तसंच शरद पवार साहेबांनाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावायचे. बहुत जरांगे कधीही उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांवर टीका करत नाही, ते फक्त फडणवीसांवर टीका करतात. काय कारण? बघा, असं आहे, यामध्ये मागच्या जवळपास 60 महिन्यापासून आपण बघतोय, यामध्ये आपल्याला स्पष्ट होतंय, एक सामान्य महाराष्ट्रातला कोणताही नागरिक त्याला या सगळ्या गोष्टीवरनं स्पष्ट होत आहे की जरांगेंनी कोणाची सुपारी वाजवली, कोणाची सुपारी ते वाजवत आहे. आणि ज्यांच्याकडनं काही भेटणार आहे त्यांच्यावर टीका करणार नाही हे स्पष्ट होतं. कारण जरांगेंनी जर टीका करायची आहे तर मराठा आरक्षण कुणी घालवलं? जे आरक्षण 2018 देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वातल्या सरकारने दिलं होतं मराठा समाजाला, ते आरक्षण घालवण्याचं काम महाविकास आघाडीच्या 3 नेत्यांनी केलेलं आहे. त्या लोकांवर जरांगेंजींनी आरोप केले पाहिजे. जबकि ते देवेंद्रजी फडणवीस ज्यांनी आरक्षण दिलं आणि एकदा नाही 2दा दिलं आणि आता हे आरक्षण जे दिलं EWS मध्ये टिकणारं आरक्षण दिलेलं आहे, त्यांच्यावर टीका करतात आहे. निश्चितच त्यांच्या ज्या या सगळ्या भूमिका आहेत या संशयास्पद आहेत. काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अमित शहानी शेवटी हेच म्हटलेलं होतं की भाजपच्या नेतृत्वातच आगामी सरकार बनेल. दोन्ही पक्षात महायुतीच्या चलबिचल आहे थोडीशी, की कोणाच्या नेतृत्वात सरकार? बघा, असं आहे की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे, देशातलाही सर्वात मोठा पक्ष आहे. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहे. सर्व ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात परत या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे यापेक्षा जास्त आमदार निवडून येणार आहे. तर निश्चितच भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वात ही सरकार आहे आणि पुढची सरकार भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वात राहणार. लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय की जरांगे यांची फोडाफोडीची आणि सोडाची नीती आहे, कुठेतरी ते संभ्रम निर्माण करत आहे. नाही, बघा, असं आहे की नुसतं लक्ष्मण हाकेजी नाही, पण संपूर्ण ओबीसी समाज, महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाजाचं हेच मत आहे की जरांगे पाटलांचा कोणताही उद्देश हा जो ओबीसीच्या विरोधात आहे आणि त्यांचा कोणताही मराठा समाजाला आरक्षण देण्याचं नाही आहे. आणि ते सगळं त्यांचं जितकेही जे ते वागतात आहे ते संशयास्पद आहे. ओबीसी चळवळीतलं तुमचं योगदान पाहून आणि तुमचं जे काम आहे त्यामुळे तुम्हाला ही आमदारकी मिळाली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात जे बहुसंख्य ओबीसी आहे, प्रत्येक मतदारसंघात निर्णायक ओबीसी, त्यांना फायदा करून देण्यासाठी काय भूमिका आहे पक्षाची, तुमची काय भूमिका आहे? बघा, असं आहे की भारतीय जनता पार्टी ही ओबीसीचा पक्ष आहे, हा सामान्यांचा पक्ष आहे, हा सर्वांचाच पक्ष आहे. आणि निश्चितच ओबीसी समाजासाठी अनेक योजना भारतीय जनता पार्टीने केलेल्या आहेत. जे मागील 70 वर्षात या देशात झाले नाहीत तशा अनेक योजना माननीय पंतप्रधान साहेबांनी केल्या आहे. ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम असणार, किंवा महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचं काम असणार, किंवा देशामध्ये ओबीसीच्या उत्खननासाठी ज्या नवीन नवीन योजना आणल्या आहेत करोडो रुपये ओबीसी समाजाच्या उत्खननासाठी जे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दिलेलं आहे हे मराठा समाजासाठी आहे. आणि आपल्याला सांगतो की 2014 ते 2024 पर्यंत जवळपास 32 GR आतापर्यंत निघालेले आहे. त्यातले जर 6 GR महाविकास आघाडीचे सोडले तर इतर सर्व GR भारतीय जनता पार्टीच्या सरकारने काढलेले आहे. ज्यात अनेक GR, आता जर आपण बघितलं हॉस्टेलचा GR असणार, किंवा प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी हॉस्टेलचा GR असणार, किंवा विद्यार्थ्यांना, ओबीसी विद्यार्थ्यांना आधार योजना असणार, अशा अनेक योजना जे विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी मदत असणार, अशा अनेक योजना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ओबीसींसाठी आणलेल्या. आणि याच्या पुढेही ओबीसींच्या भल्यासाठी, ओबीसींच्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी अनेक योजना आणखीन आणणार.
ओबीसी नेते जे आता आंदोलन करतात त्यामध्ये आपण ओबीसी नेते म्हणून भाजपकडून सहभागी होणार आहात. बघा असं आहे, मी अनेक वर्षापासून या ओबीसी आंदोलनासोबत जुडला. जवळपास 30-35 वर्षापासून मी राजकारणात याच्या आधीपासून ओबीसी आंदोलनासोबत जुडलेला आहे, ओबीसी चळवळीसोबत जुडलेलो आहे. आणि पहिलं माझं जे काम आहे ते किंवा माझी जबाबदारी ही ओबीसींच्या प्रती आहे आणि त्या ओबीसींच्या लढाईमध्ये मी नेहमी सहभागी राहणार आहे आणि ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही यासाठी मी नेहमी ओबीसींसोबत उभा राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.